तर मित्रांनो, सध्याला ही गोष्ट खूप जणांसोबत होत आहे. लोकांना मेसेज 3,000 रुपये पडल्याचा येत आहे, पण बँकेत गेल्यावर अकाउंटमध्ये 3,000 रुपये नाहीत असे लोकांना कळत आहे. याचं मेन रिझन असं आहे की तुम्हाला सरकार 3,000 रुपये पाठवायले, परंतु बँकवाले त्यांचे जे चार्जेस असतात, ATM चार्ज असू, क्वार्टरली चार्जेस असू, वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस बँक कट करून गेली. याच्यामुळे तुम्हाला समजा कमी पैसे भेटायले. जर तुमच्या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर ते चार्जेस कटायलेत, खूप वेगवेगळे चार्जेस कटायलेत. तर बघा, ह्यासाठी आपण काहीच करू शकत नाहीत. माझ्या स्वतः बहिणीचे 3,000 रुपये आलेले होते. तिला मॅसेज 3,000 चालता, पण ती जेव्हा बँकेत गेली 3,000 रुपये काढायला, तेव्हा बँकेवाले म्हणले की तुमच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये नाहीत. मग ती म्हणली की मला एंट्री मारून द्या म्हणली पासबुकवर. त्या एंट्रीमध्ये असं कळालं की 3,000 रुपये सरकारनं जमा केले ते अकाउंटमध्ये, पण 1,400 रुपये बँकेवाल्यानं कट केले. तर वेगवेगळे चार्जेस लावले होते त्यानं ते कट केले. ते म्हणजे बँकेत अकाउंटमध्ये फक्त 1,600 रुपये होते. आता बघा, ह्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाहीत. पण एकदा कटले समजा तुमच्या, तर इथून पुढे कटणार नाही त्याची समजा खात्री राहू द्या. अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवा, तर कटायची शक्यता कमी राहते. समजा जाऊ द्या. असेच अजून काही नवीन बातमी आली तर मी तुम्हाला कळवतो. धन्यवाद.